शहादा शहरातील सेवाभावी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संकल्प ग्रुपतर्फे श्रीरामनवमीनिमित्त नगरपालिका समोर सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तर उद्घाटक म्हणून परिसराचे नेते बापूसाहेब दीपक पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेतृत्व मकरंद पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभिजित दादा पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक निलेश देसले आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र तसेच दप्तर आणि वस्तू देण्यात आले। यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ, बुके देऊन सत्कार करण्यात आला। संकल्प ग्रुप गत 11 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात। बच्चों के लिए कीजिए विद्यादान, बड़ों के लिए कीजिए सेवादान, समाज के लिए कीजिए योगदान और इंसानियत के लिए कीजिए रक्तदान। जो अन्न दे वह अन्नदाता, जो धन दे वह धनदाता, जो विद्या दे वह विद्यादाता, पर जो रक्त दे वह जीवनदाता अशा नाऱ्यांनी कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला होता। सूत्रसंचालन संकल्प ग्रुपचे पिनाटिक पटेल तर आभार संकल्प ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राकेश कोचर यांनी मानले। संकल्प ग्रुपचे सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडले। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा। आज आम्ही रामनवमी निमित्त ब्लड बँक नवजीवन यांच्या माध्यमातून संकल्प ग्रुपने आयोजित केलेले आज 11 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेले आमचा संकल्प ग्रुपला आम्ही दरवर्षी रामनवमी निमित्त ब्लड डोनेशन कॅम्प सादर करीत असतो व आमच्या ग्रुपमार्फत ॲम्ब्युलन्स सेवा, त्यानंतर अंतिम सत्य सेवा, शाळेय विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं याची सेवा, कुठं मौत झाली असेल त्या ठिकाणी तिकडीची सेवा व हॉस्पिटल इन्स्ट्रुमेंटमध्ये आमच्याकडे बेड, व्हीलचेअर वगैरे या ज्या गोष्टी आहेत, जे गरीब गरजू असतात त्यांच्यासाठी या वस्तू आम्ही मोफत उपलब्ध करून देतो व शाळेसाठी लागणारे जे वही पुस्तक किंवा ज्या विद्यार्थी शाळेत जाताना त्यांच्या पायामध्ये चप्पल, कपडे अशा ज्या वस्तू असतात त्या फाटलेल्या असतात कपडे वगैरे ते पण देतो व त्यानंतर आम्ही दर पौर्णिमेला गो सेवा म्हणून चारा वाटप करतो दर महिन्याचा पौर्णिमेला। आणि गो सेवा म्हणजे कसं, आम्ही आजारी ज्या गोमाता असतात त्यांना सेवा देण्याचं काम आमचा पूर्ण संकल्प ग्रुप करीत असतो। कुत्र्यांची सेवा, जे रोडावरती भटके कुत्रे असतात त्यांच्यासाठी लागणारे जे जखम वगैरे झालेले असतात त्यांना आम्ही मेडिकल सुविधा उपलब्ध करून देतो। प्लस जिथं गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांची पूर्ण सहनिशा करून त्यांना साहित्य वाटप किंवा आपत्कालीन त्यांच्या घरी झालेल्या घटना ज्या असतात तेव्हा आम्ही त्यांना पत्रे किंवा त्यांच्या घराला लागणारे साहित्य, गादी वगैरे एखाद टायमाला कोणाच्या घरी जळून जातात त्या हिशोबाने लागणारी वस्तू आम्ही दरवर्षी देत असतो। प्लस बाढमध्ये पण आम्ही बरेचसे कार्यक्रम राबवले जेणेकरून ज्या वस्तू लागणारे आहेत, पावसामुळे जे अडचणी होतात, एखाद्याचं घर तुटलं आहे त्यासाठी पत्रे वगैरे देत असतो। भरपूरसे आमच्या संकल्प ग्रुपचे असे उपक्रम आहेत आम्ही राबवत असतो शहादा शहर किंवा इतर खेड्यांमध्ये। आणि महिला आमची संकल्प ग्रुप महिला नारी करून आम्ही 2 वर्षापासून तेही आमच्यासोबत कार्य करीत आहात। लागणारे जे रोडावरती बसणारे जे माता भगिनी आहेत स्वयंरोजगार त्यांना आम्ही पाण्याच्या बॉटल, इतर वस्तू ज्या असतात जसे छत्री आहे, ज्या चारा घेण्यासाठी ज्या जंगलामध्ये जातात महिला त्यांच्यासाठी छत्री उपलब्ध करून देतो। बरेचशा अशा आमच्या ग्रुपकडनं खूप काही गोष्टी आहेत त्याला आम्ही आमच्याकडनं जेवढं पर्याय झाला तेवढं आम्ही त्यांना सहकार्य करायचं काम करतो। गरीब आणि गरजूंसाठी आमचा ग्रुप 1 नंबर काम करीत असतो। थँक्यू, धन्यवाद। शहादा यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। त्याचं उद्घाटन आदरणीय बापूसाहेब आणि मकरंदबाई माझ्या हस्ते या ठिकाणी झालं। संकल्प ग्रुपतर्फे नेहमीच कुठलंही कार्य असेल, कुठलाही सण असेल तर नेहमी पुढाकार घेतला जातो। नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस देखील संकल्प ग्रुप पुढे धावून येतो। आत्ताच माझ्या वतीने आणि आमच्या यांच्या वतीने या ठिकाणी कथेचं आयोजन करण्यात आलं। पंडित प्रदीप मिश्रा जी यांच्या वतीने या ठिकाणी कथा आयोजित करण्यात आली होती। 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत या कथेच्या वेळेस देखील संकल्प ग्रुपतर्फे जे काही औषध पुरवठा होता तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी करण्यात आला। असं अनेक लोकोपयोगी आणि लोकांच्या मदतीसाठी हा संकल्प धावून येतो।
म्हणून माझ्या वतीनं संकल्पला शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो. असे उपक्रम आपल्या वाहनात होत राहावे आणि गोरगरिबांना त्याची मदत व्हावी. श्रीरामनवमीनिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.